स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. सो आज डे 7. आज सकाळी आपला शक्तिपात झाला आणि आज आपण त्याचं एनर्जीचं ऍक्टिव्हेशन आता आपण करणार आहोत. अन्न पाण्याला चार्ज कसं करायचं आणि तुमच्या अफर्मेशननी पाण्याची बदललेली चव हे आपण अनुभवणार आहोत प्रॅक्टिकली. ओके. सो सकाळी तर 295 लोक होते, अजून यायचे आहेत. तर तोपर्यंत क्या फील कर रहे हैं? इन 7 दिनों में जिंदगी में क्या बदलाव महसूस कर रहे हैं? कोण सांगेल? एनीवन? आज डे 7 आहे. रेग्युलर 7 दिवस आले आणि काही फरक जाणवतोय असं कोणी आहे का? गीता मॅडम कुठे गेल्या? गीता मॅडम. ओके, हा बोला. नमस्कार मॅम. नमस्कार. ऍक्च्युली गेल्या 7 दिवसांपासून रेग्युलर मी हा क्लास तुमचे सेशन्स अटेंड करत आहे आणि याच्यामुळे खूप सारी पॉझिटिव्हिटी आलेली आहे. दुसरी गोष्ट असं म्हणू शकतो आपण की इनर ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. आणि सकाळचं सेशन तर ऑसम होतं मॅम. यू आर जीनियस लिटरली. म्हणजे सकाळच्या सेशन मध्ये एक थोडा वेळ गेल्यानंतर शक्तिपात चालू असताना हाताला खूप साऱ्या मुंग्या आल्या माझ्या आणि खूप जड वाटू लागलं होतं. व्हेरी गुड. म्हणजे असं एकदम जाणवत होतं की खूप जड झालेलं आहे, मुंग्या वगैरे भरपूर येतात आहेत. बराच उशीर त्या मुंग्या होत्या शक्तिपात झाल्यानंतरही. आणि ते रेकीचे व्हायब्रेशन्स होते जे तुम्ही फील केले. ओके. आणि मॅम थँक्यू व्हेरी मच की तुम्ही आम्हाला सकाळी शक्तिपात दिलेला आहे. आणि मी तुमचे किती आभार मानू हे मला खरंच समजत नाहीये. यू आर वंडरफुल आणि थँक्यू व्हेरी मच की रेकीच्या माध्यमातून तुम्ही आमच्या आयुष्यात आला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. येस. योगिता शहा कुठून आहात जरा सांगत जा. मॅम पुण्यावरून आहे मी. ओके ओके, चला ठीक. बोला मॅडम. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. मी पण पुण्याहूनच आहे. हा. मी तुमचा 7 दिवस क्लास केला मॅडम, खूप छान वाटतंय. म्हणजे काही गोष्टीसाठी म्हणजे मी बरेच असं वस्तू चालल्या होत्या की माझ्या आयुष्यात मी डिले करत होते की नाही आज करू उद्या करू. मेडिसिनच्या बाबतीत असेल किंवा काही नवीन शिकायचं असेल. पण म्हणजे तुमचा क्लास केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी म्हणजे मी थोडंसं फॉरवर्ड जायला लागले की नाही आता हे आपल्याला करायचंच आहे असं. हे आता हा बदल एक जाणवायला लागला मला. आणि आजच्या सकाळचा अनुभव सांगायचा तर मॅडम हाताला मुंग्या तर आल्याच माझ्याही. आणखीन दुसरं म्हणजे मला थोडं म्हणजे आपल्या नजरेसमोर व्हाईट प्रकाश खूप छान दिसला सकाळ त्यावेळेला. थँक्यू सो मच मॅम. ग्रेट, छान, थँक्यू. शिवराज सर बोला. मागच्या 7 दिवसापासून मॅडम बरेचसे चेंजेस झाले आणि आपल्याला बाहेरच्या आउटर म्हणजे याच्यामध्ये बदलल्यापेक्षा आपण स्वतःला बदललं पाहिजे ही भावना आता रूढ होत चालली आहे. की आता आपण स्वतःला बदललं पाहिजे. बाहेरचं जग बदलेल नाही बदलेल ते डिपेंड आहे, पण आपण आता स्वतःला बदललं पाहिजे ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट स्ट्रेस कमी झाला, जो नको त्या गोष्टीचा जो मानसिक ताण येतो तो कमी झाला. आणि आज सकाळी जेव्हा मी बसलो लिटरली मॅडम मी 2 वाजता नाईट शिफ्ट वरून आलो घरी. म्हटलं आपल्याला झोप लागली तर आपण उठणार नाही, पण मनात दृढता होती. लिटरली आता मी फक्त 2 तास 3 तास झोपलेलो आहे, तरीही शक्तिपात झाल्यानंतर मला आळस आला नाही, जांभळी आली नाही. छान, ग्रेट. तर हा, तर ती एनर्जी वर्क करते, त्याच्यामुळे झोप आळस शरीरावर नाहीये. आणि Yes, दुसरी great. गोष्ट म्हणजे माझ्या मेंदूच्या म्हणजे आपण ब्रह्मांड म्हणजे हे जे म्हणतो टाळूचा भाग जो म्हणतो तिथं हॅमरिंग सारखं झालं होतं मला. आणि जेव्हा तुम्ही सांगितलं की आता डोळे उघडा आता असं आपला शक्तिपात हे झालाय, तर तो हॅमरिंगचा जो आवाज होता तो ऑटोमॅटिक बंद झाला. छान. तर ते तेच एक अनुभूती काय आली. मिळवलं आणि ते आज आपण प्रॅक्टिकली बघणारच आहोत. आणि मॅडम माझ्या मांडीच्या जवळ थोडीशी पेन झाली, कारण मी बसतो माळजप करायला जेव्हा बसतो तेव्हा कधी त्रास होत नाही, पण आज त्रास असल्यानंतर होतात ते ब्लॉकेजेस जे असतात ना ते हळूहळू निघतात. आपण आता जेव्हा 7 चक्र शिकू उद्याच्या सेशन मध्ये
तेव्हा आपल्याला लक्षात येईल की नेमकं कुठल्या चक्रामुळे आपल्या जीवनाचा कुठला आनंद अडतो हे आपण उद्या बघणार आहे. आणि थँक्यू सो मच. चांगल्या एका जर्नीमध्ये थँक्यू. थँक्यू. नूतन मॅडम. थँक्यू मॅम. तुम्ही आम्हाला 7 दिवस म्हणजे मला पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार करायची खूप घाणेरडी सवय होती. आणि आता 7 दिवसामध्ये मी जरा थोडं स्वतःमध्ये चेंजेस केला आणि मला फरक जाणवतो. आणि मी खूप लवकर थकते. म्हणजे एक वेळ जर जेवली नाही तर मला लगेच थकवा जाणवतो. पण आज सकाळपासून मी काहीच नाही खाल्लं आणि आज माझ्यामध्ये खूप एनर्जी आहे. आणि जाणवते. सकाळी पण मी बसलेली तुम्ही जसं बोलत होता त्या प्रकारे करत होती. तर खूप सारे ना कलर्स मला एकत्र जे डोळे बंद झाले होते खूप खूप सारे कलर एकत्र झाल्यासारखे जाणवत होते. आणि माझ्या हार्ट मध्ये ना अचानक असं कोणीतरी येऊन असं म्हणजे आपण टिंकलिंग करतो ना असं एकदम तसं मला होत होतं. आणि माझ्या म्हणजे बेंबीच्या वरती तिथे मला असं म्हणजे कोण धक्का देऊन गेला आतून धक्का दिला असं मला जाणवत होतं. तर मला ती फिलिंग थोड्या वेगळ्या वाटल्या. जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे. पण दोन जे होते ते मला खूप जाणवले बॉडीमध्ये. आणि खूप सारे कलर्स मला डोळ्यासमोर येत होते. खूप सारे कलर्स एकमेकांमध्ये जे घोळत होते. ते खूप जे एक वेगळी फिलिंग्स होती. आणि थँक्यू तुम्ही मला त्या फिलिंग्स जाणवून दिल्या त्याबद्दल थँक्यू. खूप बरं थँक्यू. वाटलं. आणि एनर्जी खूप वाढली माझी. कारण मॅम मला थोडासा प्रॉब्लेम आहे. मला थॅलिसिमियाचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही समजू शकता की एनर्जी कशी डाऊन होते. एक वेळ जरी खाल्लं नाही तरी मला पूर्ण अंग म्हणजे बॉडी शिवर करते. आणि मला आज स्वतः जाणवते की एनर्जी माझ्या बॉडीमध्ये खेळतीये. हे मला आज जाणवते. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. ओके. सो आज आपण बघितलं की एक दोन अनुभव आपण घेतले कारण बरेच लोक यायचे होते. आता आपण ऍक्च्युअल जे आपण मिळवलं आहे सकाळी त्या ऊर्जांना आता आपण ऍक्टिव्हेट करणार आहे. तर जे लोक सकाळी उपस्थित होते पण आज काही कारणाने ऑफिस वगैरेमुळे आता नाही आहेत त्या लोकांनी आजचा हा व्हिडिओ बघून जशीच्या तशी प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. पण जे लोक आज सकाळी पहाटे उपस्थित नव्हते आणि त्यांनी ही प्रॅक्टिस केली तरी सुद्धा त्यांना लाभ होणे नाहीये. कारण जोपर्यंत रेकीचा शक्तिपात तुम्ही तुमच्या गुरूंकडनं घेत नाही तोपर्यंत तुम्ही रेकीचं साधक बनत नाही. ठीक आहे. तर ज्या कुणाचं राहिलेलं आहे बघू काय करता येईल नाही तर पुढच्या बॅच मध्ये तुम्ही ट्राय करू शकता. ओके. चला तर आता आपण बघणार आहोत या एनर्जी ज्या आपण सकाळी ग्रहण केल्या तर त्या एनर्जीला आपण पॉझिटिव्हिटीने पहिले आपल्या ऍक्टिव्हेट करू. त्याच्यानंतर पाण्याला चार्ज करून बघू आणि मग सेल्फ हिलिंग कसं करायचं ते मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर पाणी घेऊन बसला असालच तुम्ही जवळ. सध्या फक्त एक गोट पाणी पिऊन घ्या आणि आपण मग एनर्जी ऍक्टिव्हेट करू. चलो रेडी. ओके. सो रेडी. सगळ्यांनी पाणी पिलंय. थोडं थोडं पाणी पिऊन घ्या. ओके. आता आपण सकाळी ज्या ऊर्जा ग्रहण केल्या त्या ऊर्जांना आपण एक्सपिरियन्स करू. ज्यांनी सकाळी शक्तिपात नाही घेतला सध्या आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही.
प्रार्थना करायची आहे माझ्यासोबत. मी स्वतःचा किंवा स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. रे की अमृत, रे की अमृत, रे की अमृत. कल्पना करा, अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राउन चक्रातनं प्रवेश करत आहे. क्राउन चक्रातनं प्रवेश करून 7ही चक्रांमध्ये प्रवेश करते आहे आणि 7ही चक्रांमधून आपल्या हातांमध्ये प्रवेश करत आहे. दोन्ही हात रब करायचे आहेत. दोन्ही हात रब करा. हात उजवा हात खाली घ्यायचा, आपला डावा हात खाली, उजवा हात वर, आणि हाताचा कपशेप करायचा. बोट जोडलेले असे वगैरे नाही, बोट जोडलेले, हाताचा कपशेप. आणि चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा असं 21 टाइम्स करायचं. किती वेळा? 21 वेळा. बघा, असं करताना तुम्हाला तुमच्या हातांमध्ये एक दिव्य ऊर्जांचा फ्लो अनुभवता येणार आहे. माझा आवाज येतोय का क्लिअर? माझा आवाज येतोय का? ओके. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा हळूवार 21 वेळा घ्यायचं आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट. चार्ज म्हणजे चार्ज करणं, हील म्हणजे हिलिंग करणं, आणि प्रोटेक्शन देणं, प्रोटेक्शन देणं. ठीक आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा 21 टाइम्स करायचा अंदाजे. 21 वेळा मोजत बसू नका. ठीक आहे. 21 वेळा मोजत बसायचं नाही. अंदाजे 21 टाइम्स करायचा आहे. पूर्ण फोकस हातात मध्ये ऍक्टिव्हेट होणाऱ्या ऊर्जांवर करायचं आहे. जर 21 वेळा झालं असेल तर मग उजवा हात खाली, डावा हात वर, आणि प्रोसेस सेम. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. दाखव. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. आणखी जाड चाललं असतं. बाकीच्यांना ऐकू येतोय का माझा आवाज? इकडे कंटिन्यू मेसेज येतो, ऐकू येत नाही, ऐकू येत नाही. ऐकू येत आहे ना? हा सर, तुमचा नेटवर्क प्रॉब्लेम असेल. ओके. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा 21 वेळा करायचं आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 ठीक है. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा स्टेप 1. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा स्टेप 2.
आता डाव्या हाताची मूठ बांधायची आहे, हात मांडीवर ठेवायचा आहे. डाव्या हाताची मूठ बांधून हात मांडीवर ठेवायचा आहे. आणि इथे आपल्या ब्रह्मांडी ऊर्जा क्राऊन चक्रापासून, हे आपलं चक्र, उद्या आपण चक्र शिकणार आहे. इथे तुम्हाला म्हणायचंय चार्ज अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा, घड्याळीच्या दिशेने क्लॉकवाईज. चार्ज अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. डाव्या हाताची मूठ बांधलेली, हात मांडीवर आहे, उजव्या हाताने चार्ज अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. या पद्धतीने तिथे क्लॉकवाईज तुम्हाला फॉर्मेशन द्यायचं आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 माझ्या मराठीत सांगायचं आहे ना कसं. आता चार्ज हील अँड प्रोटेक्ट, माझ्या पाम चक्रातली, पाम चक्र नाही, माझ्या तळ हाताची एनर्जी ऍक्टिव्हेट होऊ दे असं म्हणायचं. माझ्या तळ हाताची एनर्जी ऍक्टिव्हेट होते, ज्यांना मराठीत इंग्रजीत त्रास होऊन राहिला. आणि इथे माझ्या 7ही चक्रांची ऊर्जा ऍक्टिव्हेट होऊ दे असं म्हणायचं. माझ्या 7ही चक्रातली एनर्जी ऍक्टिव्हेट होऊ दे. ठीक आहे. बघा, तुम्हाला हातामध्ये सुद्धा इथे एनर्जी जाणवेल आणि तो फ्लो तुम्ही फील करू शकणार आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. स्टेप 4 मध्ये आपल्या जन्माची सुरुवात कुठे झाली आहे? नाभीपासनं झालेली आहे. ठीक आहे. मग क्लॉकवाईज नाभीच्या समोर हाताची मुठ्ठी बांधलेलीच आहे, डाव्या हाताची. उजव्या हाताने असा हात फिरवायचा आहे पोटाच्या समोर. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा और नाभी चक्रा. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नेवल चक्रा और नाभी चक्रा. चार्ज हील एंड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज हील एंड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज हील एंड प्रोटेक्ट माय नाभी चक्रा. चार्ज हील and protect my nabi chakra. Charge, heal 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 and protect my nabi chakra. आणि मग दोन्ही हात रब करायचे, दोन्ही हात हृदय चक्रासमोर. आणि इथे हात ठेवून म्हणायचं चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. शरीर आणि माझं आभा मंडळ संपूर्णतः दिव्य रेखी शक्तीने सुरक्षित आणि प्रोटेक्ट होत आहे, म्हणजे सुरक्षित होत आहे. चार्ज होत आहे म्हणजे ऊर्जावान होत आहे, आणि हील होत आहे म्हणजे उपचारित होत आहे. ठीक आहे. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. माझं संपूर्ण शरीर आणि माझं आभा मंडळ दिव्य रेखी शक्तीच्या कृपेने उपचारित, स्वस्थ आणि ऊर्जान्वित होत आहे. या पद्धतीने आपल्याला काही वेळ हात ठेवायचा आहे. आता आपण एनर्जी फील करणार आहोत. जिथेही तुमच्या शरीरावर काही दुखणे असतील, मी सांगेल तेव्हा त्या दुखण्यांवर फील करून फक्त हात ठेवा. आणि सांगेल तेव्हा, आता मी प्रोसेस सांगते आहे, तुम्हाला फक्त दोन्ही हात रब करायचा आहे, एक एनर्जीचा बॉल तयार करायचा आहे. दोन्ही हात रब करा. बघा, हातामध्ये एक एनर्जीचा बॉल तयार होईल, त्याला तुम्ही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करून हातामध्ये एक मॅग्नेटिक एनर्जी, एक खिचाववाली एनर्जी तुम्हाला बघायला मिळेल. चेक करा, तुमच्या दोन्ही हातांमध्ये काहीतरी एक एनर्जीचा फ्लो आलेला आहे असं तुम्ही एक्सपिरियन्स कराल. आणि या बॉलला काय करायचं, हे ब्रह्मांडीय दिव्यरेखी शक्तीचा हा एनर्जीचा बॉल तुमच्या शरीराच्या त्या भागावर ठेवा जिथे तुमच्या शरीरावर काहीतरी आत्ता या क्षणी पेन आहे किंवा दुखणं आहे.
तिथे ठेवा हा एनर्जीचा बॉल जिथे तुमच्या शरीरावर काहीतरी पेन आहे, दुखणं आहे. डोळे बंद करा. तुमच्या हातातून दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, अनंत स्रोतातनं वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडी उपचारक ऊर्जा तुमच्या दोन्ही हातातनं प्रवाहित होत आहे. आणि जिथेही तुमच्या शरीर लेवलवर वेदना असतील, जिथे तुम्ही हात ठेवलेले आहे, तिथे हा उपचारक ऊर्जांचा फ्लो प्रवाहित होतोय. हस्तस्पर्श हलका ठेवा. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या हातांमधून प्रवाहित होत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या हातांमधून प्रवाहित होत आहे. आणि जिथेही तुम्ही हात ठेवलेले आहे, तिथे तुम्ही आता दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा फ्लो अनुभव करत आहे. दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा सकारात्मक फ्लो आपण अनुभवतो आहे. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य, दिव्य सकारात्मक ऊर्जा, दिव्य सकारात्मक ऊर्जा तुमच्या दोन्ही हातातनं प्रवाहित होत आहे. आणि ज्याही ऑर्गनवर तुम्ही हात ठेवलेला आहे, ज्याही ऑर्गनवर तुम्ही हात ठेवलेला आहे, तिथे ब्रह्मांडाकडून येणारा दिव्य उपचार संपूर्ण स्वास्थ्याची ऊर्जा आपल्याला प्राप्त करून देत आहे. संपूर्ण स्वास्थ्याची ऊर्जा आपल्याला प्राप्त करून देत आहे. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्याची ऊर्जा आपल्याला प्राप्त होत आहे. यू कॅन हील युअर सेल्फ. अनंत स्रोतातनं येणारी ही दिव्य ऊर्जा आपल्याला संपूर्ण स्वास्थ्य प्राप्त करून देत आहे. संपूर्ण स्वास्थ्य, संपूर्ण स्वास्थ्य. सुरू झालेल्या संवेदना थंड, गरम किंवा काहीतरी व्हायब्रेशन अशी जाणवणारी असेल, थंड, गरम किंवा काहीतरी व्हायब्रेशन अशी जाणवणारी असेल, थंड, गरम अशी जाणवणारी असेल, या ऊर्जा थांबल्यानंतर स्वतःचा आभार, दिव्य रेकी शक्तीचा आभार आणि हळूवार डोळे उघडून परत यायचं आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. स्वतःचा आभार, दिव्य रेकी शक्तीचा आभार. किस किस का दर्द कम हुआ? 15-20%, 10%. रिद्धी मॅडम बोला, काय काय त्रास होता आणि काय कमी झाला? माईक, हा बोला. माझ्या पाठीमागे दुखत होतं तिथे फार. तर मी आता जे तुम्ही सांगितलं तसं केल्यावर त्याचं 10 ते 15% पेनिंग कमी झालं आणि मला ती गरम ऊर्जा येत होती हे जाणवत होतं चांगलं. ग्रेट.
आता आणि जे मला आपण आता मॅजिक बसता येत नव्हतं. नाही, तुम्ही जेव्हा बोलत होतात माझ्याशी तेव्हा लिटरली मला बसता येत नव्हतं मॅडम. मी टेकून बसलेली होती मागे भिंतीला. पण मी हे केल्यानंतर मला स्वतःला जाणवते की मी आता व्यवस्थित बसलेली आहे. म्हणजे एवढं मला त्रास होत होता, पेन होत होतं तेव्हा. ग्रेट, छान थँक्यू सो मच. छान, ग्रेट. नेक्स्ट ज्योती अगरवाल मॅडम, काही कमी झाला का त्रास? काही त्रास होता का? मायन आपला माईक ऑन करा. माईक ऑन करा, आवाज येत नाही. हा बोला. मॅडम, माझ्या पायाला त्रास होत होता, ते थोडंसं कमी वाटत आहे. बसता येत नव्हतं मांडी घालून मला, हम्म. तर थोडं कमी वाटत आहे. व्हेरी गुड, छान. सोनाली 9, हे काय हो सोनाली 9? हॅलो मॅम. हा बोला. माझं हातात पेन होत होता, तर मी हाताला मला लगेच त्याचा फरक पडला पण, आणि मला थंड संवेदना जाणवत होत्या. आता विचार करा की कधी विचार केला होता की आपण स्वतःच दुखणं या पद्धतीने फक्त स्पर्शाच्या माध्यमातून, म्हणजे इथून 7 दिवसापूर्वी किंवा तुम्ही हा ग्रुप जॉईन करताना कधीतरी वाटलं होतं का की आपण आपल्या शारीरिक लेवलच्या वेदना स्वतःच्या आणि इतरांच्या पण कमी करणार आहे. आपण उद्याच्या सेशन, उद्या परवामध्ये आपण करू. दुसऱ्यांना कसं हिलिंग द्यायचं ते आपण शिकणार स्पर्शाच्या माध्यमातून. कसं वाटतंय आता? मॅम, आणि मला एक विचारायचं होतं की थंड संवेदना आणि गरम म्हणजे त्याचं काय असतं ते? प्रत्येकाच्या शरीरानुसार या संवेदना तयार होतात. थंड, गरम किंवा मुंग्या आल्यासारख्या वाटणं किंवा व्हायब्रेशन वाटणं किंवा राऊंड राऊंड फिरणारी एनर्जी आहे असं तुम्हाला जाणवतं. ह्या प्रत्येकाच्या शरीरानुसार वेगवेगळ्या संवेदना असतात आणि आज तुम्ही पहिला हिलिंगचा अनुभव घेतला. ठीक आहे, बघा आता इकडे तेजस्वी मॅमचा मेसेज आला, पायाला सूज आहे पण तिथे हात ठेवला तर सुजन कमी वाटत आहे. किती मिनिटं हिलिंग केलं आपण विचार करा. आणि हिलिंग कसं करायचं? हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं. चला आता मॅजिक वॉटर बनवायला शिकवू. एक्सपिरियन्स घेतला तर क्लास संपून जाईल, म्हणून पहिले आपण पाण्याच्या संवेदना बघू. आता चला पाणी घ्या बरं सगळ्यांनी. घेतलं? परत थँक्स टू मी, थँक्स टू रेकी. ओके, एक गोड पाणी पिऊन पाण्याची चव अनुभवा. आपल्याच घरचं पाणी आहे, चव अनुभवा. ओके, आणि आता दोन्ही हात रब करायचं. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस वॉटर, या पाण्याचं आभार. आणि हा ग्लास हातात घ्यायचा आणि असा पकडा, असा पकडा, कसाही पकडा. इथे हळूवार हाताचा कपशेप, डोळे बंद करा. पूर्ण एनर्जी त्या पाण्यावरच्या व्हायब्रेशन वर लावा, म्हणजे जे तुम्हाला फील होणार आहे. अनंत स्रोतातना वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा या पाण्यापर्यंत पोचत आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. अनंत स्रोतातना वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जांचा स्पर्श या पाण्याला झालेला आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. अनंत स्रोतातना वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा या पाण्यामध्ये प्रवाहित झालेल्या आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. अनंत स्रोतातना वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा या पाण्यामध्ये प्रवेश केलेल्या आहे.
अनंत स्रोतातनं वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा या पाण्यामध्ये प्रवेश केलेल्या आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणाऱ्या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा या पाण्यामध्ये प्रवेश केलेल्या आहे आणि या पाण्याला मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. मंदिरातील तीर्थाची चव आलेली आहे. मंदिरातील तीर्थाचा गोडवा या पाण्याला आलेला आहे. मंदिरातील तीर्थाचा गोडवा या पाण्याला आलेला आहे. मंदिरातील तीर्थाची चव या पाण्याला आलेली आहे. हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो, हे ईश्वर ऐसाही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि हे पाणी प्यायचं आहे. टेस्ट घ्या. क्या फील कर रहे? बोला सीपी सोनी मैडम. माइक माइक ऑन करा. हाँ हुआ। हाँ बोला. हो, टेस्ट एकदम चेंज हो गई है। क्या हुआ पानी को? पानी में जैसे वो अपने धुएं और अगरबत्ती और धूप वाली स्मेल आती ना, वैसी स्मेल आ रही है। देखिए आपके शब्दों में और हाँ इन ऊर्जाओं में कितनी ताकत है कि पानी का टेस्ट और स्मेल दोनों बदल डाला. दोनों बदल गए। ग्रेट. और हाथ से भी ऐसा वाइब्रेशंस आ रहे थे। वेरी गुड. वही तो एनर्जी है जो हमने आज फील की है. हाँ आज हमने ये दिव्य ऊर्जाओं को अपने जीवन में अनुभव किया है. हाँ, यस बिल्कुल। कल अनुभव नहीं हो रहा था इतना, पर आज तो बराबर हुआ। तो कल अपना शक्तिपात होने का था, आज हमारा अटूनमेंट हुआ है, इसलिए हम उन ऊर्जाओं को फील कर पा रहे हैं. हाँ यस ग्रेट. बराबर। थैंक यू मैम, थैंक यू। ओके थँक्यू. मनीषा जोशी, काय झालं पाण्याला फील? माईक ऑन करा. बोला. हो, नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार आहे तुमचे. म्हणजे मला मार्ग सापडत नव्हता. खूप धडपड, खूप तडफड होत होती की काहीतरी मला करायचंय. माझ्या स्वतःच्या वेदना आणि माझ्या फॅमिलीमध्ये कोणालाही काही त्रास असेल तर कमी करायला. पण खूप दिवसापासून बघत होते रेकी व्हिडिओ वगैरे, पण कधी असं इच्छा नाही झाली. पण तुम्हीच मला गुरु म्हणून लाभायचा होता, म्हणून तुमचा क्लास जॉईन झाला आणि झाली पाण्याची चव बदलली. आणि गजानन महाराजांच्या कृपेने सतत आता तुमच्याशी जोडलेलं राहू. खूप छान. खूप छान वाटलं तुमचा क्लास करून. थँक्यू. नेक्स्ट नूतन मॅडम, अनम्यूट करा. मॅम पाण्याची टेस्ट म्हणजे थोडी नारळ पाण्यासारखी थोडी फील झाली. आणि पाणी थोडंसं म्हणजे पहिल्या मी पाणी घोट घेता तो हलका वाटत होतं पाण्याचं. आता थोडं जड वाटलं थोडंसं पाणी, म्हणजे थोडंसं जाड झाल्यासारखं घट्ट झाल्यासारखं थोडंसं जाणवलं. ग्रेट. थँक्यू मॅम. थँक्यू. कसं वाटतंय ना, आपल्याच हातातलं पाणी आपण अफर्मेशननी त्या पाण्याची चव बदलून टाकली. काय सायली मॅडम, बदललं का पाणी? हो, आवाज येतोय? येतो येतोय, बोला. हा, जसं आता त्या मॅडमनी आधीच्या सांगितलं की खूप शोधत होते वगैरे खूप, ते मला स्वामींच्या कृपेने तुम्ही भेटलात. मध्ये माझं एक मी फर्स्ट केलं होतं अटेंड, पण गावी गेले गणपतीसाठी, त्यामुळे ते सकाळचं वगैरे माझं मिस झालेलं. आता मी सेकंड टाइम जॉईन झाले, म्हणजे हे शेवटचे 3 दिवस. सुरुवातीला मी केलं होतं पण खूप इच्छा होती कंटिन्यू करावं, पण गावी रेंज नव्हती मालवणात, त्यामुळे. आणि मला कंटिन्यू करायला आवडेल. आता पण माझा खूप छान हे होता, म्हणजे दोन्ही मला व्हायब्रेशन जाणवत होते, ग्लास पकडलेला हात आणि वरचा हात. खूप छान फिलिंग्स होते आणि येस. मला खूप आवडतं. ठीक आहे, आपण बोलू. खूप छान छान. वाटलं, एकंदरीत अनुभव छान होता. आता आपण दैनंदिन थँक्यू. जीवनामध्ये अन्न आणि पाण्याला कशा पद्धतीने चार्ज करायचं तेच बघू. बाकीच्या सगळ्यांनी
जे काय तुमचं अन्न पाणी चार्ज, आपला पाणीचा अनुभव किंवा जी एनर्जी आपण फील केली ज्याच्याने तुमचा पेन कमी झाला, नक्की ग्रुपवर शेअर करा. बघा, काल ग्रुप ओपन केला, एक 20-25 शेअरिंग पैकी किती लोकांनी अनुभव शेअर केले होते आणि किती लोकांनी प्रश्न मांडले होते. प्रश्नांसाठी मी म्हटलं की शेवटच्या दिवशी तुमचा लास्ट हँडरेज असेपर्यंत प्रश्नांची उत्तर देण्याची जबाबदारी माझी. ओके, चलो. सो क्या करना है अभी? अन्न आणि पाणी जे आपल्याला मुख्य ऊर्जांचे स्रोत आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही माठामध्ये किंवा वॉटर फिल्टर मध्ये कुठेही तुम्ही पाणी स्टोअर करून ठेवत असाल, त्या पाण्याला चार्ज कसं करायचं? पायामध्ये स्लीपर, सॉक्स किंवा पायाखाली आसन कंपल्सरी आहे रेकीची प्रॅक्टिस करताना. दिव्य रेकी शक्तीला प्रार्थना करायची, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, दोन्ही हात रब करायचे आणि त्या फिल्टर समोर किंवा माठा समोर जाऊन उभं राहायचं आणि एक सुंदर प्रार्थना करायची. प्रार्थना ही आहे की हे अन्न, हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. काय अफर्मेशन राहील? हे पाणी पिणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. या पद्धतीचं तुमचं अफर्मेशन असायला पाहिजे. क्लिअर? ओके. नेक्स्ट, दुसरं, जेव्हा आपण अन्न, आता जे माझे बंधू लोक इथे क्लास अटेंड करतात आहे, त्यांनी आजपासून एक जबाबदारी वाढवते. किचन मध्ये सकाळी 2 मिनिटांनी, संध्याकाळी 2 मिनिटं जायचं रात्रीच्या जेवणाच्या वेळेस. आणि माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी क्लास करतात आहे त्यांनी पण याच पद्धतीने अफर्मेशन द्यायचं आहे. थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, थँक्स टू दिस फूड. या आहाराचं आभार. आणि दोन्ही हात रब करून त्या सगळे जे स्वयंपाक झाल्यानंतर जे भांडी तुम्ही वाढण्यासाठी ठेवलेले असतात, जेवणाचं सगळं तयार झाल्यावर, त्याच्यावर सगळ्या त्या अन्नावर अफर्मेशन द्यायचं आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे अन्न ग्रहण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. एवढं बोलून आपण दररोज त्या अन्न आणि पाण्याला चार्ज केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की तुमच्या घरच्या प्रत्येक व्यक्तीची एनर्जी ही सकारात्मक होत आहे आणि आरोग्य संपन्न होत आहे आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे. ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत? तर आजचा सकाळचा शक्तिपात, अन्न पाण्याला जे तुम्ही आता पाणी चार्ज केलं तो अनुभव आणि जी आपण एनर्जी ऍक्टिव्हेट केली तेवढा अनुभव कसा वाटला तो ग्रुपवर शेअर करा. आज जरा 3:45ला मला एक अर्जंट काम आहे, त्याच्यामुळे आपण आता थांबतो आहे. उद्या आपण आपल्या नियमित वेळेत क्लासमध्ये भेटणार आहे. ओके, सो थँक्यू. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, 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 थँक्यू. धन्यवाद.